दीक्षाची पण खूप इच्छा होती, पूर्ण दिवस घरात घरात बसून ना, मग कंटाळा आला तिला ना. एकदम चेहरा पडलाय तिचा. तर आता आम्ही आलो आहोत ग्रीन लीफला आणि दीक्षाला खरात नाही वाटत आहे. कसं वाटलं सरप्राईज? हा, हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग गाईज. तर तुम्ही आम्हाला घरी बघत असाल, कारण आज संडे आम्ही बोललेलो, काल आम्ही गेलेलो ताईकडे. तर आमचा ठरलेला की आम्ही उद्या जाणार होतो मुंबई दर्शन म्हणून. पण ॲक्च्युली काल आमचं सगळं ठरलं आणि भाऊजींनी पण ओके केलेला. पण काय झालं, सकाळी जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा लावण्याला देव्या आलेल्या, चिकन पॉक्स. त्यामुळे आता बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे मग आम्ही प्लॅनच कॅन्सल केला आणि मग आम्ही झोपून घेतला सकाळी. आम्ही सकाळी दीक्षा लवकर उठलेली, पण सगळं म्हणजे आम्ही दुपारचं जेवण करून घेणार होतो, ताई ते भाकरी पण घेणार होते. आमचा ठरलेला पूर्ण प्लॅन एकदम सेट होता, पण असं होईल असं माहिती नव्हतं ना, मग आम्ही प्लॅनच कॅन्सल करून टाकला. तेव्हा का ताई बोलते आणि आम्ही पण फोर्स नाही करू शकत आणि तिला आता घेऊन बाहेर जाऊ शकत नाही, चिकन पॉक्स झाला म्हणून. तर मग विचार केला की नेक्स्ट टाइम आपण जाऊ कधीतरी. पण जरासा म्हणजे आमची पण इच्छा होती म्हणून आम्ही गेलो होतो, कारण खूप दिवस झाले आम्ही पण बाहेर गेलो नाही कुठे. दीक्षाची पण खूप इच्छा होती, पूर्ण दिवस घरात घरात बसून ना, मग कंटाळा आला तिला ना. एकदम चेहरा पडलाय तिचा. जाऊ जाऊ आपण, थांब. चेहरा पडून त्याला कंटाळले पण खूप. तर असं होतं ना की आपण काय 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 बोलू मी आता तिला, पण असं मला पण समजत नाही, मला पण काय सांगावं तिला. तर एक सेकंड. तर आज आता आम्ही दुपारी, आमचा काही प्लॅन नव्हता एवढा, मग आम्ही गरम आहे, एक सेकंड हा. हे बघा, शेकटाच्या शेंगा, बटाटा हे काल्या वाटणामध्ये केलाय आणि इकडे आहे राईस. तर दुपारचं जेवण चांगलं साधं झालं आहे. मी दीक्षाला घेऊन संध्याकाळी सरप्राईज देणार आहे, तिला बाहेर घेऊन जाणार आहे. ते मी तुम्हाला नंतर दाखवतोच, पण प्लीज आता रिव्हील नाही करणार, मी तुम्हाला नंतरच दाखवतो. तर अशा गोष्टी आहेत. तर बघू आता कसं काय करता येईल, कारण आता जेवणाचा टाईम पण झाला आहे आणि आपण आता दुपारी आता कुठे जाऊ शकत नाही, कारण ऊन पण एवढा आहे आणि आपल्याकडे जी गाडी असते ते पण बाहेर गेल्यात आणि ते तर आपल्याकडे पण गाडी नाही जाऊन आणि बाईकवर उन्हामध्ये जाणं एवढा पॉसिबल नाही होणार आपल्याला. तर बघू मग आता कसा प्लॅन होतो तसं आपण बघू मग. तर आता मी तुम्हाला दाखवलं की आता आम्ही शेकट्या शेंगा केल्या आणि त्यात बटाटा टाकलाय. साधा सिम्पल स्वीट काल्या वाटणामध्ये केलाय, मस्त लागतो तो एकदम. जेव्हा बनवायला लागला दीक्षाने तेव्हा मस्त एकदम वास सुटलेला आणि मी आंघोळ करत होतो. मी आंघोळ पण आज लवकर, म्हणजे लवकर नाही झाला टाईम, दुपारचं जेवण होतो टाईम, रविवारी असल्यावर पटापट टाईम होतो. तर मग आता आम्ही जेवू, थोडा आराम करू आणि मग बघू आपण काय करू शकतो ते. तोपर्यंत हा चेहरा असं नाराज राहील. माझी पण खूप इच्छा होती का बाहेर जायला, पण खूप दिवस झाले आम्ही गेलो नाही बाहेर. मला पण इच्छा आहे, तिला पण इच्छा आहे, जाणं आमचा होत नाही. करू काय ना काय प्लॅन, नक्की करू. तोपर्यंत चला मग आम्ही थोडा जेवून घेतो, नंतर मग आपण बोलूच काय करू आपण पुढे, ते दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. तर गाईज मी आता रेडी झालो आहे, झोपून उठलो आणि लगेच रेडी झालो आणि दीक्षाची पण तयारी चालू आहे. पण मी अजून दीक्षाला सांगितलं नाही आहे, जरा पण विचारलं त्यांनी मला काय कुठे जायचं आहे असं. मी तिला बोललो नाही, कारण आमचा प्लॅन झाला कॅन्सल, कारण आम्ही जाणार होतो फिरायला. इच्छा तर आहे खूप जाण्याची, पण आता योगायोगच येत नाही तर काय करणार. आणि आत्ताचा प्लॅन मी ठरवलाय, तर मी काय सांगणार नाही की आम्ही कुठे जाणार आहेत ते. मी तुम्हाला आस्ते आस्ते दाखवीन, तर स्टे ट्यून. माहिती कुठे जाणार आहे अंदाज तरी पण? सरप्राईज आहे तुझ्यासाठी, सरप्राईज असेल तुझ्यासाठी. खुश असेल तो, एकदम सिरियसली खुश असेल. बघ ना, समजेल तुला. जाऊ आपण फिरायला, पण आपण नक्की जाऊ. मी लगेच थोड्या दिवसात लगेच प्लॅन करतो, आपण दोघं जाऊ. नाही जर ताई ते आले नाही किंवा नाही पॉसिबल झालं त्यानंतर मग आपण दोघे तरी जाऊ नक्की 100%. पण आता सध्या आपण इथे चाललो तिथे मी तुम्हाला आज तसं दाखवीन, ठीक आहे. चला मग निघूया आता, आपण निघायचं, झाले रेडी? चला मग आता आपण निघूया, मजा येणार आहे, वेट करा फक्त. तर आम्ही आता दीक्षाच्या फेवरेट प्लेसला आलो डायरेक्ट.
दीक्षाला इथला मंचुरियन मागच्या टायमाला खायला नव्हता भेटला ना. हा मग डायरेक्ट आता आपण इथे आलोय मंचुरियन. मजा आली, आवडला. अजून पुढे बाकी आहे सरप्राईज. हा सरप्राईज नाही हा ना. ठीक आहे चला आम्ही खातो आता. पुढचा बघत राहा तुम्ही. तर आता आम्ही आलो आहोत ग्रीन लीफला आणि दीक्षाला खराब नाही वाटत आहे. कसा वाटला सरप्राईज? हा कसा वाटला? आपण नेहमी जातो ना तिकडे जाणार आहे का काय? कशाला नेहमी तिकडे, आज आपण ग्रीन लीफला जाऊ. चल 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 तू ग्रीन लीफला आज जाऊ आपण. भारी वाटते ना, बसायला मस्त जागा आहे. नाही नाव पण घ्या तिकडं. सिटिंग एरिया आहे. कुठे बसशील? इकडे बसतो ना. चला इकडे बघा, इकडे इकडे वरती मस्त वाटतं ना. वर पण तिकडे जास्त सिटिंग एरिया लागतंय. तिकडं वर तिकडे जास्त सिटिंग, जास्त माणसं असल्यावरती असतात. हा असंच आहे, मग दोन साठी इकडे आहे. तिकडे हा इकडे जास्त लोकांसाठी आहे. पण भारी वाटते ना. वर पण भारी आहे, वर पण भारी ना. आवडला? जास्त लोकांसाठी इथे पण छान आहे. मस्त आहे ना. पण आवडला तुला? हा आहे. तुला बंद कर. कसा वाटला सरप्राईज? असं वाटलं. हा अम्बियन्स किती भारी आहे ना. पण आपण नेक्स्ट टाइम ना आपण पूर्ण फॅमिली किंवा असं मित्रासोबत येऊ ना, तेव्हा इकडे पुढे तिकडे बसू. मग चांगलं वाटेल तिकडे. हा पाणी येते ना, तिकडे बसू मग आपण. मस्त वाटेल तिकडे. तिकडे वर पण भारी आहे. तिकडे वर पण भारी आहे बसा. तिकडे मला वाटतं 6 ते 8 लोकांसाठी असेल बसायला. हा मस्त गाणी चालू आहेत. आणि इकडे त्यांनी स्कॅनर दिलाय आम्हाला. मेनू कार्ड इथे स्कॅन केल्यानंतर गुगल वरती आपण मेनू कार्ड पूर्ण दिसून जाईल. आणि हे पूर्ण ड्रिंकचं आहे. तुम्ही पॉज करून मग नंतर बघा. हे रेट पण चेक करा तुम्ही. इकडे वोडका, रम, विस्की सगळं आहे. आणि इथे हा स्कॅनर आहे. हा स्कॅन केल्यावर तुम्हाला पूर्ण मेनू कार्ड दिसून जाईल, नवीन रेट दिसून जातील. ठीक आहे. नाही एक मसाला पापड बोलो, फिर ऑर्डर बोलते. साधा का मसाला? एक मसाला पापड बोलो, मेन कोर्स में बोलते. पानी पानी नहीं. तर गाईज आम्ही पहिला मसाला पापड सांगितलाय. मॅडमला खूप आवडतो ना मसाला पापड, म्हणून सांगितलं. आधी मेन कोर्सची ऑर्डर देतो आम्ही. गर्दी पण वाढत चालली यार. तो भारी वाटला नाही म्हणे. कधीपासून आपला यायचा प्लॅन होता का येऊ 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 नाही का. आता बरा वाटला येऊ ना. गाईज आमच्या ओळखीचे आमच्या अचानक तुमचा काय प्लॅन झाला इकडे यायला? हो माहिती आहे, अॅनिव्हर्सरी आहे यांची. अॅनिव्हर्सरी आहे आज, हॅपी अॅनिव्हर्सरी. मग इकडे याचा प्लॅन होता, बोलले तुम्ही. तुम्ही जा, तुम्ही तुमचा स्पेशल दिवस, तुम्ही जा. नंतर येऊ परत आपण.
नाही असं आहे हा? मला फक्त तीच मला त्या दिवशी बोलली हा. आपण सगळे मिळून ना ग्रीन लिफ्टला जाऊ असं मजा येईल मस्त असं. आणि आज त्यांची अॅनिव्हर्सरी होती म्हणून ते पण आले. त्यांना माहित नाही आम्ही येत ना, आम्हाला माहित नाही ते आहे तिकडे. हा, अचानक दिसले ते आम्हाला. अचानक दिसले ते आम्हाला, ऍक्च्युली अचानक दिसले. आता एकच बाजूबाजूला होतो आमचा आधी पण प्लॅन झालेला आहे, म्हणजे यांचा दोघींचा का ग्रीन लिफला जाऊ म्हणून आपण सगळे. आणि आज अचानक त्यांचा पण प्लॅन ठरला आणि आमचा पण, आम्हाला दोघांना माहिती नाही. माहित नाही. हा, अचानक भेट झाली आमची. हा, मस्त. असू दे असू दे, जाऊ त्यांना त्यांचा दिवस एन्जॉय करू दे. हा, त्यांची अॅनिव्हर्सरी ना म्हणून हा. तुम्ही एन्जॉय करा. असू दे, गर्दी पण आता किती वाढत चालले बघा. गाईज तुम्ही बघू शकता, हे प्युअर थम्सअप आहे. तुम्हाला काही वाटेल की आम्ही ड्रिंक करतो काय, बॉर्डरच्या समोर आहे. समोर कोणाला काय वाटतं का नक्की थम्सअपच आहे का, असं आहे ना. तर ड्रिंक पण इथं भाई मस्त अवेलेबल आहे, सगळ्या इथे सगळ्या ड्रिंक आहेत अवेलेबल. तुम्ही या कधी पण, ड्रिंक करणाऱ्यांना पण अवेलेबल आहे सगळ्या काही गोष्टी, नाही का. फक्त एवढं ते कॉस्टली आहे. आता चांगल्या रेस्टॉरंट मध्ये कॉस्टली असतात ना, तर हा प्युअर थम्सअप आहे, काही समजू नका. तर गाईज आमचा आता मेन कोर्स आलेला, डायरेक्ट आम्ही मेन कोर्स सांगितला कारण आम्ही मंचुरियन पण खाल्ले होते ना. ते दीक्षा बोल स्टार्टर स्टार्टर आम्हाला संपला नसता पूर्ण, आणि इथे आम्ही रोटी मागवल्यात. बस होईल ना. नेक्स्ट आम्ही परत येणार इथे, आणि तेव्हा आम्ही व्यवस्थित सगळं घेणार. तेव्हा आपण वरती बसू नये, वर बसू आपण तिकडं वर. हा, तेव्हा वर बसू आपण. दिसतंय भारी रे. काय मागवले? हे आहे चिकन काली मिरी, काहीतरी नवीन डिश नाही का, नवीन जुनी जे आता इथलं ट्राय करू ना आपण, नाही का. बघू कशी लागते. हा, आज काय जास्त घ्यायला जमणार नाही कारण आपण मंचुरियन खाल्ले ना जास्त. हा एवढे भूक पण नाही. हा, दीक्षा तो पण मंचुरियन पण फेवरेट आहेत ना, नाही का. एकदा टेस्ट करून बघ, एकदा थोडा टेस्ट करून कर ना. आता बघ बोटाने, गरम आहे दिसतं. टेस्ट हा टेस्ट करून बघ, दिसतं चांगलं आहे. चला टेस्ट व्हायचं चांगलं आहे. आता आम्ही जेवण एन्जॉय करतो. हा, मस्त आहे ना, आवडला नक्की. कसा वाटला आजचा दिवस? अजून गेलेलं नाहीये. नाही मग सरप्राईज कसा वाटला? अनएक्सपेक्टेड होतं. नेक्स्ट टाइम आपण इथे ताजला. मी सरप्राईज देईन तुला एक दिवस परत, ठीक आहे ना. तर गाईज आता इथे ऑर्केस्ट्रा चालू झालेला आहे. तर आमचा रोजचा मेंबर इथे आम्हाला भेटलेला आहे. पाणी बघते, पाणी. हा हा हा, इकडे 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 लक्ष दे. दोघी मैत्रिणी भेटल्या परत. दोघी मैत्रिणीचा साथ कुठं सुटत नाही. आमचा भाऊ इथं बसला एकटा. तर गाईज फायनली आम्ही घरी आलो आहोत, आणि हा हसरा चेहरा तुम्ही बघू शकता. कसा वाटला? मस्त मज्जा आली. हा, मस्त वाटलं. मस्त वाटलं कारण तिथं ती बघायचो ना आम्ही, नेहमी पण कल्याणला जायचो ना, ते ही ग्रीन लिफला बघायचं राहायची. आणि ऍक्च्युली काय झालं की आमचं जायचा प्लॅन झालेला काल, आणि तो अचानक कॅन्सल झाला. खूप दिवसापासून माझी पण इच्छा आहे, तिची पण इच्छा आहे. आम्ही लास्ट टाइम लोणावळा गेलो, त्याच्यानंतर गेलोच नाही. कुठेच नाही असा गेलेलो ना त्याच्यानंतर. नॉर्मल असं जातो आम्ही कल्याण ठाणा वगैरे, त्याच्याने काय एवढं त्याच्याने काय होत नाही. आणि आज काल आमचा प्लॅन झालेला की मुंबईला जायचं म्हणून काही पण करून, आणि होता आमचा मस्त प्लॅन झालेला पूर्ण, ताई ते पण होते. पण अचानक कॅन्सल झाला. आणि मग हिचा तोंड एवढा उतरलेला ना, आणि हिचा तोंड उतरलेला मला जरा पण आवडत नाही.
मी याला मध्ये सरप्राईज देतो असं नाही. मला असं नाही का आमच्याकडे खूप आहे, आमच्याकडे खूप पैसा आहे की आम्ही पाहिजे तेव्हा फिरायला जातो, असं नाही. स्ट्रगल लाईफच आमची चालू आहे, असं काही नाही. पण त्यातून आम्ही थोडासा वेळ काढून किंवा ऍडजस्ट करून ऍडजस्टमेंट करून आम्ही ते प्रयत्न करतो जायचे किंवा फिरायचे किंवा खायचा बाहेर, असे प्रयत्न आमचे चालू असतात. असं नाही का बाबा आहे आमच्याकडे खूप, लोकांना असं वाटतं की यांच्याकडे खूप आहे किंवा जास्त आहे, असं काही नाहीये. सेम आहे, व्यवस्थित आहे, आहे, व्यवस्थित. आम्ही ऍडजस्टमेंट करून सगळं व्यवस्थित हँडल करतो. हा सगळ्या गोष्टी खाणं पिणं हाऊस मग हँडल करतो. म्हणजे कसं असते, हँडल करतो म्हणजे पार्टनर जर आपला समजूतदार असेल ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात, तशी आहे. एकमेकांवर पण एंड म्हणजे असं पॉइंटला काहीतरी माणूस येतो कंटाळतो किंवा काहीतरी असं म्हणजे कंटाळून जातो घरात घरात एकटी राहून मग मला कंटाळा येतो असं असतं. त्यामुळे मला पण समजतात अशा गोष्टी सगळ्या. आणि मला पण माझी पण इच्छा होती फिरायला जायची, आम्हाला खूप फिरायची इच्छा आहे. हाऊस असते एकदम जायची बाहेर आणि खूप अशा नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करायची पण आम्हाला खूप मजा वाटते. आणि कसं हेच वय असतं एन्जॉयमेंट करण्याचं, फिरण्याचं, सगळं करण्याचं असं आहे ना. तर मग होत नाही ऍडजस्टमेंट आणि स्ट्रगल. आता तर सांगायची गरज नाही, प्रत्येकाला माहितच आहे. सगळ्यांकडे प्रॉब्लेम असं नाही की प्रत्येकाकडे अवेलेबल सगळ्या गोष्टी आहेत, पैसा पाणी गाडी सगळ्या गोष्टी, असं नाहीये. जेव्हा ऍडजस्ट होतो, जेव्हा पॉसिबल होतं तेव्हाच आम्ही जातो. मनात आला आणि निघाला असं काही नाही आमचं. तर अशी आजची गोष्ट आहे. तर कसं वाटलं तुला आजचा मला सरप्राईज? मस्त वाटलं. मी जरा पण सांगितलं नाही. आणि पहिले स्टार्टिंगला काय वाटलं आम्ही ठाण्याला जाऊ बिर्याणी खायला असं वाटलं, पण ठाण्याचा रस्ता असा ना कल्याणचा रस्ता असा, इकडे टर्न घेतला तर म्हटलं कल्याणला तरी काय जायचंय, असं कल्याणला मी असंच इच्छा झाली का संध्याकाळी निघतो ना कल्याणला जातो, असं काय कल्याणला जाऊन तरी काय करणार आहे. मग पहिले मंचुरियन खाल्लं ते ठीक होतं, ते म्हणजे ऍक्च्युली मंचुरियनचं काय आला, मी मंचुरियन बोलणार नव्हतो हिला, ही बोलते मला मंचुरियन खायचं आहे. तर आता माझा पण असं म्हणून झाला की हिला काय सांगू मी का नको मंचुरियन खाऊ आपण इथे जाणार. तसं मी विचार केला जाऊ दे, सरप्राईजचा पूर्ण सत्यानाश झाला असता. म्हणून मग मी बोललो का ठीक आहे चल मंचुरियन खाऊ, आता काय ऑप्शन नाही. म्हणून मग मंचुरियन पण आम्ही खाल्लं. मग थोडसा तलाव, काळा तलाव आहे तिथे मग आम्ही टाइम थोडा स्पेंड केला. मग त्याच्यानंतर म्हटलं चला जाऊ. तर मग तो आम्ही जिथे नेहमी चायनीज खायला जातो तो रस्ता आणि तो ग्रीन लीफचा रस्ता एकच आहे असा. तर मला वाटलं चला तिकडेच जातोय, तो रस्त्याला मग तिकडेच जातो करून. तर ग्रीन लीफ दिसला आणि तिथे गाडी थांबली. म्हटलं आई बा इथे कसं काय करायला लावलं, इथे फुल शॉक काही इथे जायचंय आपल्याला. बाबा म्हटलं बापरे असं. आणि मला एक्सपेक्टेड नव्हतं. हा सरप्राईज म्हणजे असं समजू नका का बाबा खूप मोठी गोष्ट आली किंवा आम्हाला जाणं तिथं म्हणजे एवढा काय मोठा झाला तेवढा काय मोठा, अशा गोष्टी नाहीये. बाहेरून मध्येच आम्हाला खूप आनंद भेटतो. आणि तिथं ग्रीन लिफचा असं ना बाहेरून तुम्ही बघितलं तर आंबियन्स वाटतो आपल्याला म्हणजे किती भारी असेल किंवा खूप पैसा लागेल. पण प्लीज असं कोणी काय विचार करू नका तिथे खूप पैसा लागतो असा. जेवढा आपण बाहेर खातो ना तर आम्हाला पण असं वाटलेलं आधी का खूप पैसा लागेल किंवा खूप चार्ज होतील, असे चार्जेस खूप असतील, असं काही नाहीये. सामान्य माणसाला परवडेल. आपण ढाब्यावर जातो, हॉटेलमध्ये जातो तेवढाच सेम बिल, असं काहीच जास्त रेट नाही होणार आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, बिंदास जा. अँबियन्स खूप भारी आहे. जेवण आम्ही जे खाल्लं ना ते पण खूप चांगलं आहे, खूप मस्त छान आहे. अँबियन्स पण मस्त, लाईव्ह सिंगिंग पण असते, मस्त वाटते एकदम भारी वाटलं. सोबत पण जाऊ शकता, मस्त आहे. बिंदास तुम्ही जाऊ शकता, बिंदास मजा करा, एन्जॉय करा, तिथे जा, एक्सप्लोर करा. हा जर नंतर तुम्हाला गर्दी आली तर वेट करायला लागेल, वेटिंग आहे तिथे. वेटिंग आहे तर चांगल्या गोष्टी आहेत, आपल्याला वेट करायलाच पाहिजे. मी सांगतो चांगली गोष्ट तुम्हाला जर सर्व करणार असतील ते तुम्ही वेट करा, थांबा थोडा वेळ. जर तुम्ही घाई कराल तर मग तुम्हाला जेवण पण चांगलं येणार नाही, तुम्हाला मग घाई गडबडे सगळ्या गोष्टी भेटेल त्या आपण बरोबर नसतो. म्हणून वेट करा, एक्सप्लोर करा आणि तिथे जा आणि बिंदास जा, काय टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. ठीक आहे. तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.